अनेक ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर जोरदार मुंबई असेल किंवा घोषणाबाजी. इतर ठिकाणी देखील अशा प्रकारची घोषणाबाजी पाहायला मिळेल। अनेक ठिकाणी कार्यकर्ते नाराज असतात, पोलिसांशी अनेक वेळेला काही वाद होत असतात आणि त्या वादातूनच मग कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडू नये यासाठी पोलिसांना चोख बंदोबस्त हा ठेवावाच लागत असतो। अगदी काही आपण घोषणा ऐकल्या, मात्र घोषणा कसल्या संदर्भातल्या ते अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नसलं तरी देखील मुंबईमधलं आपण ही काही दृश्य यावेळेला पाहतोय। आपले देखील प्रतिनिधी जागोजागी त्या ठिकाणी व्यस्त आहेत, विविध प्रकारच्या मागण्या आणि त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळवण्याचा आपण देखील प्रयत्न करूयात। आपण सोलापूर प्रभाग 10 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत, म्हणजे भाजपसाठी सुगीचे दिवस महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत असं चित्र सध्या दिसतंय। प्रथमेश कोठे, उज्ज्वला दस्सिरी या त्या ठिकाणी विजयी झालेल्या, दीपिका यलदंडी आणि सतीश सिरसिल्ला यांनी देखील त्या ठिकाणी विजयाची आपली मालिका भाजपनं त्या ठिकाणी सोलापुरातही कायम ठेवल्याचं पाहायला मिळतंय। सोलापूर खरं तर या ठिकाणी सुरुवातीपासून असं म्हटलं जात होतं की एमआयएमचा करिश्मा सोलापूरमध्ये दिसेल, पण इथं सोलापूरमध्ये मात्र भाजप चांगली लीड घेताना पाहायला मिळतेय। तर ही टॅक्सी घेऊन आली आहे मुंबईचं अपडेट हेच आहे की ठाकरेंची शिवसेना आणि फडणवीसांची भाजप एकदम नेक टू नेक फाईट, 63 आणि 60 3 जागांचा फरक आहे। त्यामुळे मुंबईमध्ये काटेकी टक्कर आहे। सचिनजी, आपली पहिली प्रतिक्रिया फार महत्वाची आहे, कारण ज्या ठिकाणी कुठेतरी आपल्यावरती दबाव निर्माण होतोय असं वाटत असताना 60-63 या काटेकी टक्कर बद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया सचिनजी। पैशाचा वापर, गुंड प्रवृत्तींच्या सरचा वापर सर्व म्हणजे सामदान करून घेऊन त्यांनी जे केलेले हे महानगरपालिकेमध्ये तरी देखील आम्ही लढलेलो आहोत। हा आमच्यासाठी समाधानकारक आहे। बरोबर आहे। मात्र ठाकरे बंधूंमध्ये ज्यावेळेला मनसेला तुम्ही सोबत घेऊन जात होतात, 7 जागांवरती ते आघाडीवरती दिसत आहेत, तर अर्थात महायुतीमध्ये असलेले शिंदे जे ते 20 वरती असल्याचं पाहायला मिळत आहे। हा करिश्मा पुन्हा एकदा जुळवून आणण्यासाठी आता पुढची जुळवाजुळव कशा प्रकारची असेल असं तुम्हाला वाटतंय? मनसेचा करिश्मा का नाही चालत आहे? नाही, चालेलच तो, म्हणजे काय काय भागांमध्ये आहेत, कारण मुळामध्ये जर बघितलं असेल की त्यांचा मतदार आणि आमचा मतदार हा थोडा सिमिलरच आहे। त्यांनी काही ज्या सीट जे लढलेले ते एकदमच ऑफेंड बीजेपी किंवा काही मुस्लिम भाऊबल्य किंवा त्याच्यातले असताना पण आहेत, तरी देखील ते तेवढं स्कोर करतायत आणि तो स्कोर वाढेल असं मला वाटते। पण मी परत एकदा तुम्हाला सांगतो की शिंदेचा जो 20चा जो आकडा दिसतो त्यात 15 तर आमचेच होते ना, जे गेले ऐनवेळी। आणि म्हणून तिकडचा जो फिगर आहे तो जर इकडे ऍड ऑन झाला असता तर आता आघाडी ही आमचीच राहिली असती। बरोबर आहे। आपल्याकडे